नाशिकच्या येवल्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। त्यामुळे काढणीला आलेल्या कांदा पिकाला मोठा फटका बसलाय। एकीकडे कांद्याच्या बाजारभावामध्ये दररोज घसरण होतीये, दुसरीकडे मिळणाऱ्या बाजारभावातून शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही निघणं कठीण झालंय। आणि अशातच अवकाळी पावसामुळे कांदा पिकाला फटका बसला असून शेतकरी हवालदिल झालाय। तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी पीडित शेतकऱ्यांनी केली आहे। माझा 1 एकर कांदा अचानक दुपारी पावसाने आल्याला भिजून गेलाय। पूर्ण मेटाकुटीस आलेलं, इकून तिकून पाणी नसताना कसा तरी पिकवला तो कांदा। पण आज शासनाने 1000 ते 1200 रुपये भाव देऊन आम्हाला त्याच्याने काहीच होत नाही। त्याच्यापेक्षा तो कांदा मातीत घातलेला बरा। तर शासनाने कमीत कमी आम्हाला 2000 रुपये भाव द्यावा ही विनंती। नुकसान झालं, तुमची काय मागणी? ही नुकसान झालं, हे कोणाकडे मागायचं? सरकारकडे मागायचं का निसर्गाकडे मागायचं? हे आता सरकारने ठरवावं। तर कांद्याप्रमाणेच टोमॅटोचे सुद्धा दर कोसळलेत आणि त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरीही आर्थिक संकटात सापडलाय। बीड तालुक्यातील मुळुकवाडीच्या एका शेतकऱ्यानं 1.5 लाख खर्च करून 1 एकरमध्ये टोमॅटोची लागवड केली। मात्र ऐन तोडणीच्या वेळी दर कोसळल्यामुळे अशोक ढास यांचा टोमॅटो बाजारामध्ये विक्रीसाठी देखील गेला नसल्यामुळे अशोक ढास हे आर्थिक संकटात सापडले। सध्या बाजारामध्ये टोमॅटोला 5 ते 10 रुपये असा भाव आहे। एकीकडे कांदा उत्पादक शेतकरी दर कोसळल्यामुळे अडचणीत सापडलेला आहे, तर दुसरीकडे टोमॅटो उत्पादकांची सुद्धा तीच अवस्था आहे। टोमॅटोचे भाव देखील घसरलेले आहेत आणि त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी देखील हवालदिल झाले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।